मुंबईत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंविरोधात गाणं, खारमधील स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड, कामराविरुद्ध गुन्हा दाखल, उत्तरादाखल घटनेची प्रत हाती घेत कामराची नवी इन्स्टा पोस्ट. ठाणे की रिक्षा या कवितेवरती स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा ठाम, संविधानाची प्रत दाखवत घटनेच्या चौकटीत कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा. कुणाल कामराने बोलताना भान राखायला हवं होतं, त्याचं वक्तव्य शिवसैनिकांना रुचणारं नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य, कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाईचाही इशारा, कामराचा शोध सुरू असल्याचा दावा. कुणाल कामराच्या गाण्यावरती शिंदेंची शिवसेना आक्रमक, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कौतुक. सकाळी 11 वाजता कामराची धुलाई करण्याची निरुपम यांची एक्स पोस्टवरती धमकी. मुंबईसह ठाण्यातही कामराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक, कामराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी युवा सेनेचं ठाण्यात आंदोलन, मुंबईत पुन्हा तोडफोड करण्याचा शिवसैनिकांचा इशारा. मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 23 फेब्रुवारीच्या भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळी मुलाने देशविरोधी घोषणा दिल्यामुळे बुलडोझर कारवाई झाल्याचा आरोप. नागपूर दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खानवर प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत. संजय बाग कॉलनीतल्या घरात केलेल्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर ॲक्शनची शक्यता. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नागपूरचे राजे मुधोजी भोसलेंचं फडणवीसांना पत्र. कोरटकरला मदत आणि आश्रय देणाऱ्यांनाही सह आरोपी करण्याची मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं आणखीन एकाला अटक. झारखंडचा रहिवासी असलेल्या पवन गुप्ताच्या मुसक्या. मुंबईकरांना पासपोर्ट मिळणार आता फक्त 15 दिवसात. 7 दिवसात व्हेरिफिकेशन पूर्ण करण्याचं मुंबई पोलिसांना खास ट्रेनिंग. मुख्यमंत्री फडणवीसांच्या 100 दिवस मोहिमेतला उपक्रम. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.